मित्रांनो, काल परवाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण रब्बी पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट घेतली होती, ज्या अंतर्गत बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रब्बीचे स्टेटस हे दिसायला सुरुवात झालेली आहे किंवा क्लेम वगैरे मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे, अशी आपण 2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली होती. परत एकदा मित्रांनो, रब्बी पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अंतर्गत मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर रब्बी पीक विम्यासंदर्भात 3,99,00,000 रुपयांचा निधी हा सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भात माहिती घेत असताना जे शासनाचा हप्ता आहे, त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांच्या म्हणण्यानुसार एक्झॅक्ट किती रुपये रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे, या रकमामध्ये किती % तफावत आहे किंवा एक्झॅक्ट किती रुपयाचा हिस्सा राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना द्यायला पाहिजे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस किंवा ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस बदलले आहेत किंवा रक्कम दाखवली गेली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत हे रक्कम वितरित होतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण जे माहिती घेतली होती की बा रब्बीचे स्टेटस हे बऱ्याच शेतकऱ्यांचे चेंज झालेले आहेत किंवा काही शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झालेले आहेत वगैरे वगैरे बरीच माहिती घेतली होती. त्या अंतर्गत मित्रांनो बघायचं झालं तर रब्बी हंगाम 2023-24 करिता 3,99,37,009 रुपये इतकी रक्कम ही सध्या तरी मंजूर करण्यात आलेली आहे. वाटपासाठी ही रक्कम पुरेशी तर नाही, परंतु मंजूर करण्यात आलेली आहे. तर त्या अंतर्गत मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर 6 विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी यामध्ये जवळपास यामध्ये 25,537 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्या अंतर्गत 2,55,34,00,000 रुपयांचा निधी हा वाटप होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर चोलामंडलम MS कंपनी अंतर्गत 1,295 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्या अंतर्गत जवळपास 1,29,05,000 रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर मित्रांनो HDFC अर्गो कंपनी अंतर्गत फक्त 19,832 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्या अंतर्गत जवळपास बघायचं झालं तर 98,32,000 रुपयांचे 1,98,32,000 रुपयांची रक्कम ही वाटप व्हायला पाहिजे खरं तर. त्यानंतर मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि जवळपास ICICI लोंबार्ड अंतर्गत 82 शेतकरी, त्याचबरोबर 82,000 रुपयांची रक्कम ही ICICI लोंबार्ड शेतकऱ्यांसाठी कंपनीतर्फे देण्यात येणार आहे. त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 24,458 शेतकरी रब्बी हंगाम 2023-24 करिता पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्या अंतर्गत जवळपास 2,44,58,000 रुपयांची रक्कम ही द्यावं लागणार आहे, परंतु निधी अभावी सध्या तरी ही रक्कम पूर्ण शेतकऱ्यांना वितरित होणार नाही, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. रिलायन्स कंपनी अंतर्गत 4,687 शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांना 46,87,000 रुपयांची रक्कम द्यायला पाहिजे, परंतु निधी सध्या 3,99,00,000 रुपयांचा मंजूर आहे. त्या अंतर्गत जेवढ्या शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज होतील, ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये रक्कम दाखवल, अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर आता या रक्कमा वितरित होतील. आता या कंपन्या अंतर्गत तुमचे जिल्हे येत असतील तर तुमचे सुद्धा स्टेटस चेंज होतील लवकरात लवकर. त्यानंतर मित्रांनो जवळपास बघायचं झालं तर SBI जनरल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 14,306 शेतकरी पात्र आहेत आणि त्यासाठी 14,30,06,000 रुपयांची रक्कम ही बाकी आहे, परंतु हे तर इम्पॉसिबलच आहे मित्रांनो. एवढी मोठी रक्कम ही कंपनीने गहाळ करू शकते. आता कंपनी काय करत आहे, राज्य शासनावर आता बोट दाखवत आहे की बाबा राज्य शासनाकडून एवढी रक्कम यायला पाहिजे, परंतु मित्रांनो एवढा निधी राज्य शासनातर्फे सध्या तरी वितरित होण्याचे कुठलेही चान्सेस नाहीत. 4-2 शेतकऱ्यांना प्रत्येक कंपनी मार्फत 4-2 शेतकऱ्यांना ह्या रक्कमा वितरित होतील. शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज होतील, त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होतील. आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, जवळपास बघायचं झालं तर जे 3,99,00,000 रुपयांचा निधी आहे त्या अंतर्गत आता या कंपन्यांच्या अंडरमध्ये जे शेतकरी येतील किंवा जे जिल्हे येतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होतील. आता फायनली बघायचं झालं तर अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच शेतकऱ्यांना 4,000 रुपये, 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत किंवा 1 हेक्टरच्या मर्यादेत या रक्कमा वितरित होत आहेत. त्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला आता म्हणजे जे निधी बाकी आहेत शेतकऱ्यांचे पीक विमा जे बाकी आहे शेतकऱ्यांचा, ते कंपन्यांमार्फत आता सध्या तरी राज्य शासनावर बोर्ड दाखवणं चालू आहे. म्हणजे हे जे टोटल जे आपण आता आकडे सांगितले ते टोटल शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होता दिवाळी सुद्धा ओलांडू शकते आणि त्यानंतर जानेवारी महिना सुद्धा येऊ शकतो, 2026 सुद्धा येऊ शकतो.
सध्या तरी रब्बी हंगाम 2023